सो हे मोदक घेऊन आम्ही चाललो आहे मंदिरात. हा नैवेद्य भरला आहे आणि श्रद्धा, मी आणि मम्मीला सोडायचं आहे शॉपमध्ये. सो त्यामुळे आम्ही ट्रिपल सीट चाललो आहे. सॉरी, विदाऊट हेल्मेट. श्रद्धाच्या ड्रायविंगवरती मम्मीला थोडा डाऊट होता की ट्रिपल सीट घेईल की नाही, बट मला कॉन्फिडन्स आहे. भाई माझी बहीण आहे, बरोबर चालवते स्कूटी. हार घ्यायला गेलेली आणि आम्ही आता चाललो आहे मंदिराकडे. करंजाड्यामध्ये मंदिर आहे ना, तिथेच चाललो आहे. हे बघा, मध्येच आल्या गाई म्हशी. सो आम्हाला कडेला थांबायला लागलं, नाही तर परत पाठी लागतात. हे गाववाले चैनी विणी घालून बसलेले माहिती आहे का बिल्डिंग खाली. काय बोलणार. आणि हा मंदिर आलाय बघा समोरच. कधी आलात करंजाड्यात तर या नक्की या मंदिरामध्ये. करंजाड्याची पब्लिक ओळखत असेल कुठे आलोय आम्ही. खूप भव्य असं मंदिर आहे. आता आम्ही सध्या मंदिराच्या मागच्याच बाजूला आहोत आणि श्रद्धा आता गाडी पार्क करते. मी उतरले गाडीवर. हे बघा. सो चालत चाललो आहे पाठीमागच्या साईडून फ्रंट साईडला. बरीचशी पब्लिक आहे, तुम्ही चपला पण बघू शकता. हे बघा, हे स्टार्टिंगला आम्ही गेलो आहे म्हणून थोडी पब्लिक कमी आहे. नंतर ना बरीच पब्लिक वाढलेली आहे. तुम्ही पुढे बघू शकता. हे बघा मंदिर, स्वयंभू चिंतामणी मंदिर. मंदिराची खासियत ना अशी आहे की मंदिरामध्ये ना खूप कोरीव काम एवढा चांगला केला आहे. मी व्हिडिओमध्ये घेतला आहे, पुढे तुम्हाला दिसेलच. एकदम परफेक्ट असं कोरीव काम केलेलं आहे. एकदम सुंदर असं वाटतं. लाईन बघा, लाईन पण बरीच लांब आहे. बरीच म्हणजे ही तरी कमी आहे, नाही तर खूप मोठी लाईन असते. आम्ही मंदिरात तरी आहोत. हे बघा कोरीव काम जे मी बोलली, एवढं सुंदर दिसतं ते. अक्षरशः म्हणजे फार अप्रतिम अशी कलाकृती केलेली आहे. हे बघा किती छान वाटतंय ते. तुम्ही कधी आलात करंजाड्यामध्ये तर नक्की या मंदिराला भेट द्या. आणि हे पूजन चालू आहे. ही बघा लाईन नंतर किती मोठी लागली. आम्ही पाया पडून आलो आणि ही बाहेरच्या साईडला शंकराची पिंड होती आणि आम्ही आता निघालो आहे. म्हटलं निघूया, बस झालं, पाया वगैरे पडून झालंयच तर घरी जाऊया. आणि हे त्यांचं गावदेवीचं मंदिर आहे जिथे 7 आसरा आहेत. सो हे आम्ही फिरत आता कोठारी इंटरनॅशनल स्कूलजवळ आहोत. आणि त्यानंतर बाहेर फिरता आम्हाला झाली रात्र. आता हा व्लॉग इथेच संपवूया. थँक्यू. आमचं काय बडबड संपणार नाही. बाय बाय.